घरी बसून झालतोय बोर, तर नंतर आला मला कॉल उचलला तर मला बोलावलं होतं ग्रामपंचायतमध्ये. मग काय निघालो लगेच ग्रामपंचायतमध्ये जाण्यासाठी. पकडला हायवे आणि आलो दुकानमध्ये. दुकानमधून घेतला आहे आपल्यासाठी एक खर्रा आणि खर्रा घेऊन परत निघालो हायवेने आलो तर आपल्याला दिसल्या गावामध्ये खूप साऱ्या गाड्याला बघून निघालो परत समोर. आपली ग्रामपंचायत जवळपास आलीच होती. मग काय गेलो ग्रामपंचायतमध्ये. मध्ये आल्यावरती बघितलं तर इथे होते आपले साहेब बसून. त्यांच्याजवळून घेतला आपल्या कामाचा कागद आणि निघालो घराकडं. बाहेर आलोय ग्रामपंचायतच्या तर आपल्याला बघायला मिळाले इथे परत खूप साऱ्या गाड्या बघत गेलोय समोर तर इथे दिसली आपल्या गावातली आपल्याला मंडळी. या मंडळीला केलं बाय बाय आणि पकडून हायवे आपलं निघालो घराकडं. इथून पकडला आपल्या घराकडं जाण्याचा मार्ग आणि निघालो घराकडं. तर हे आहे आपल्याजवळ एक दुकान. जेव्हा आपले 1K सबस्क्राईबर पूर्ण होणार तेव्हा याची ओपनिंग होणार. कागद ठेवून बसलो होतो घरी तर आला ठाकूरचा कॉल. मग काय गेलो ठाकूरच्या घरी तर ठाकूर करत होता इथे बसून जेवण. ठाकूर करत होता जेवण तर आपण पण येऊन बसलो साईडच्या रूममध्ये. मग आला ठाकूरने केली तयारी. मग मला म्हटलं की चाबी घे आणि गाडी काढ. मग मी काढली गाडी घेऊन गेलोय बाहेर आल्यावरती म्हटलं ठाकूरला की तूच गाडी चालव. तर मग बसला ठाकूरला दिली गाडी आणि निघालो चांदूरला जाण्यासाठी निघालो तर आपल्याला दिसले आपल्या गावातले छोटे मुलं स्कूलवर. मग काय छोट्या मुलांना केलं बाय बाय आणि निघालो समोर. तर दिसलं आपल्याला गजानन महाराजचं मंदिर. त्याच्यानंतर दिसलं शीतला मातेचं मंदिर. तिथे पण दर्शन घेऊन निघालो समोर. तर दिसले कालू मातेचं मंदिर. इथे पण दर्शन घेतलं आणि समोर निघालो तर आपल्याला दिसलं साईबाबाचं मंदिर. इथे पण दर्शन घेऊन सर्व मंदिराचे दर्शन करून आलोय. तर आपल्याला दिसले हे रामदेव बाबाच्या जमान्यातलं उड्डाणपूल. हे बनत आहे 5 वर्षापासून. आता हे कधी बनणार हे तर आपल्याला माहीत नाही, पण बनणार नक्की. गजब बेइज्जती है. उड्डाणपूलला ठेवलं साईडला तर आली ट्रेन. मग काय जसं गेट खुललंय तसं निघालो गाड्यांना ओव्हरटेक करत गेटच्या बाहेर. मग दिसलंय आपल्याला शिवाजी महाराजाचा पुतल्याचे घेतले दर्शन आणि निघालो मार्केटमध्ये जाण्यासाठी. मग आलोय मार्केटमध्ये केले आपले छोटे मोठे काम करून निघालो. तर मग दिसलं रामदेव आप्पाचं दुकान आपल्याला. रामदेव आप्पाच्या दुकानाला साईड ठेवून निघालो आपण आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आल्यावरती गेलो आतमध्ये. ये क्या होता है? मग ठाकूरला घेऊन निघालो पेट्रोल टाकायला. पेट्रोल टाकून निघालो घराकडं. तर घराकडं जाताना लागलंय आपल्याला पाणी. मग थांबलोय एका झाडाखाली. जसं झालं पाणी बंद तसा तुमचा भाऊ निघाला 60-70च्या स्पीडने घराकडं. अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पे अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे मुठिया पेलने जाना है. बाय.